लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र सरकारने 1 मे 2011 रोजी सुरू केली। या योजनेचा उद्देश बांधकाम कामगारांचा सामाजिक आर्थिक विकास करणे। बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर नोंदणीकृत कामगाराला विविध योजनांचा लाभ दिला जातो, त्यामुळे बांधकाम कामगाराला विविध फायदे मिळण्यास मदत होते। कामगाराचा अपघात झाल्यास त्याला अपघात विमा संरक्षण मिळते। कामगार आजारी पडल्यास त्याला वैद्यकीय विमा संरक्षण मिळते। पत्नी गरोदर असल्यास तिला मातृत्व लाभ मिळतो। कामगार सेवानिवृत्त झाल्यावर त्याला वृद्धत्वाचा लाभ मिळतो। काम करताना अपघात होऊन कामगाराला स्थायी किंवा अस्थायी अपंगत्व आल्यास लाभ मिळतो। काम करताना अपघातात कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याला मृत्यू लाभ दिला जातो। अशा विविध कल्याणकारी योजना महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांसाठी राबवले आहे। यावेळी बांधकाम कामगार संघटनेचे संदीप पाटोळे आळसंदी येथे आले असता बांधकाम कामगारांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले। यावेळी बोलताना संदीप पाटोळे काय म्हणाले ते पहा। चांगला प्रतिसाद आम्हाला लाभला आणि जे कामगारांच्या विविध कल्याणकारी योजना आहेत त्याची माहिती दिली। या गावामध्ये अनेक लोक कामगारांच्या न्याय हक्कापासून त्यांच्या मिळणाऱ्या लाभापासून वंचित आहेत, तर ते लाभ कसे घ्यायचे, कसे मिळतील ह्या पद्धतीने मी त्यांना मार्गदर्शन केलं। खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळाला। येणाऱ्या काळात लवकरच आम्ही गावातील प्रत्येक घराघरामध्ये आपली ही कामगारांची योजना कशी पोचल, राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ कशी पोचल यासाठी आम्ही काम करणार आहे आणि डेप्युटी सरपंचांच्या माध्यमातून गावामध्ये लवकरच आम्ही कॅम्प घेऊन भांडीपेटी वाटप करणार आहे, स्मार्ट कार्ड वाटप करणार आहे, मुलांचे शैक्षणिक लाभसुद्धा वाटप करणार आहे। ज्यांना घर नाही असा घराचा सुद्धा लाभ या ठिकाणी आम्ही देणार आहे असा विश्वास सर्व कामगार बंधू आणि भगिनींना आम्ही दिला आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये लवकरच मोठा मेळावा घेऊ असे आश्वासन दिले। एवढंच बोलताना थांबतो। जय हिंद, जय। महिलांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या मुलांसाठी अजून काय आमच्याकडून होईल असं आम्ही बघतोय आणि शासनाला आम्ही मागण्या करतो। आता पुढे दिवाळी सण आलेला आहे, तर त्याच्यासाठी आम्ही बोनस मागणी केलेली आहे आणि 10,000 रुपये बोनस मागणी केलेली आहे आणि आम्हाला पॉझिटिव्ह असं वाटतं की आमच्या मागण्या पूर्ण होतील आणि आम्ही राष्ट्रीय बहुजन कामगार वतीने मी एवढंच सांगतो। योजना आहेत त्या योजनेची पूर्णपणे माहिती सांगून आमच्या कामगारांना सर्वांनी त्याची माहिती दिलेली आहे आणि त्यांचा माहितीचा खरोखरच सर्वांना फायदा होणार आहे। असं मी पैसे घेऊन जे काय चालू आहे म्हणजे 2 नंबर जे चालू आहे त्यासाठी सुद्धा त्यांनी उपयुक्त माहिती दिलेली आहे आणि त्यांच्याशी संपर्क साधायला सांगितलं आहे त्यांनी। आता समजा जर वर जर 1200 भरायचे असतील तर 1500 घ्यायचं चालू आहे, 2000 घ्यायचं चालू आहे। ती घेऊन काही जण काम करत नाहीत, फोन बंद येतो त्यांचा।